नमस्कार. मी भाऊसाहेब कांबळे आपल्यासमोर एक मराठी कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे मी तिकडे जाऊ शकलो नाही. असं म्हणतात, आठवणींना जितका जास्त उजाळा देऊ तितक्या त्या आणखीनच गडद होत जातात. मनाच्या कोपऱ्यात दडून बसलेल्या पुस्तकातील एका ग्रंथालयाचा भाग होऊन शब्दात गुंफल्यावर वाचनात येऊन भूतकाळाच्या साखळदंडांनी बांधून टाकलेला एकंदरीत इतिहास म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर माझ्या पदवी अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी अजून 2 महिने बाकी होते. कॉलेजमध्ये विविध उपक्रमातून स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या. यामुळे कलेचा मार्ग मोकळा झाला आणि नकळतपणे सहभागी सुद्धा झालो. पण त्याआधी कॉलेज डे निमित्ताने प्राध्यापक म्हणून ज्युनियर स्टुडंट यांना शिकवण्याची 1 दिवसाची संधी एका वेगळ्या वळणावर येऊन बसली. इयत्ता 11वीच्या वर्गावर माझी सकाळी पहिलीच तासिका. विषय राज्यशास्त्र. पण अचानक विषय निवड प्रक्रिया असल्याने त्याचा अभ्यास जरी नसला तरी मी सुरुवातीला इतिहास या विषयाबद्दल थोडी गोष्ट आपणास सांगतो असं मी विद्यार्थ्याला सांगू लागलो आणि मग आपण राजकीय घडामोडीकडे वळूया. गोष्ट सांगणार तितक्यात एका मुलीचा आवाज माझ्या कानी पडला. सर, मी वर्गाच्या बाहेर जात आहे. मला इतिहास विषय आवडत नाही. राग येणे साहजिकच होते, पण तसं काही न करता मी विनंती केली, फक्त 5 मिनिटे बसून ती गोष्ट ऐका. हवं तर मग जा. विनंतीचा मान राखत ती मुलगी खाली बसली आणि कथेला सुरुवात झाली. हिरा आणि औरंगजेब यांच्या प्रेमाची. हिराच्या प्रेमात एवढी ताकद होती की शृंग भरून पुरातन काळातील मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा बेत प्रेमाच्या अस्मितेमुळे उधळला गेला. आणि म्हणूनच त्यातील एक उदाहरण म्हणजे महाशिवरात्री दिवशी जे मंदिर नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला गेला, ते मंदिर आजही आपल्याला फक्त बघायलाच मिळत नाही, तर अनेक पर्यटक देशविदेशातून ते बघण्यासाठी येतात, आठवणी कॅमेऱ्यात कैद करून निघून जातात. हे सगळं हिराच्या प्रेमामुळे शक्य. सांगण्याचं तात्पर्य एकच की प्रेमात किती ताकद असते. दगडाला पाझर फुटू शकतो, वाळवंटात रोपटं उगवलं जाऊ शकतं. हा इतिहास आहे. असं थोडक्यात कथेचा समारोप करत मी पुन्हा एकदा राज्यशास्त्र या विषयाकडे ओळण्याआधी ज्या मुलीने मला प्रश्न केला होता की मला इतिहास विषय आवडत नाही, मी वर्गाच्या बाहेर जाते, त्या मुलीला मी उठवलं आणि म्हणालो, सो प्लीज तुम्ही आता वर्गाच्या बाहेर जाऊ शकता. माझा इतिहास संपला. गंमत बघा, जी मुलगी वर्गाच्या बाहेर जाण्यासाठी तयार झाली तीच मुलगी 5 मिनिटाच्या कथेचा भाग झाली. सॉरी म्हणत मी वर्गातच बसते. हा आहे इतिहास. तिच्या वर्गात बसण्याचा होकार एक प्रेमरूपी वादळ निर्माण करणारं होतं आणि अगदी तसंच पुढे घडत गेलं. विविध स्पर्धा तिच्या आणि माझ्या नात्याला अजूनच जवळ घेऊन येत होत्या. सर बोलणारे शब्द तू पर्यंत येऊन ठेपले आणि पुन्हा एकदा नदीला पूर आला, तो प्रेमाचा. त्या दिवशी महाशिवरात्री होती. कॉलेजमधून आल्यावर रूम स्वच्छ केला. आता संध्याकाळी फराळ करू म्हणत दरवाजा पुढे ढकलला, सतरंजी अंथरली आणि आराम करणार इतक्यात दरवाजावर टक टक असा आवाज आला. उठून दरवाजा उघडला आणि अचानक बघतो तर काय,
11वी मध्ये शिकणारी अश्विनी ही तीच वर्गाच्या बाहेर जाते असं बोलणारी माझ्या रूमकडे एवढ्या सकाळी कसं काय? असे अनेक प्रश्न फेर धरून माझ्या पुढे नाचू लागले. सर, मी येऊ का आत? मीही तिला नकार देऊ शकलो नाही. तिला काही नोट्स काढून माझ्याकडून हव्या होत्या, त्यामुळे कदाचित आली होती. मी जेव्हा तिला विचारलं रूम कोणी दाखवली, त्यावर ती म्हणाली, माझ्या मैत्रिणी तुमच्या समोरच राहतात आणि माझा क्लास इकडेच, चला तुम्हाला भेटू असं म्हणत आले. एकंदरीत चर्चा बऱ्याच झाल्या. त्यात तिने मला एक प्रश्न केला, सर, आज तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास आहे का? मी हो म्हणालो. तिने फराळाबद्दल विचारलं तर मी संध्याकाळी बोललो. परत ती मला म्हणाली, सर, माझा फराळ 2 वेळा झाला. असं म्हणत, सर, आता येते मी. मीही ओके म्हणालो. काही वेळाने तिच्या वर्गात शिकणारा एक मुलगा कधी कधी माझ्याकडे अभ्यास करण्यासाठी येत असत. पण त्या दिवशी त्याच्या हातात पुस्तके नसून फराळ होतं. अश्विनीने दिलं आहे असं बोलत त्याने माझ्या हातात ठेवत तो लगेच निघून गेला. पण मी तर अश्विनीला हे मागितलंच नाही, तरी देखील तिने का दिलं हे लवकर समजलं नाही. दुसऱ्या दिवशी तिचा स्कार्फ परत करण्यासाठी कॉलेजच्या जिन्यामध्ये भेट झाली. तेव्हा थँक्यू म्हणत असताना तिच्या नजरेतून एक भावनिकता दिसून आली. रोज येताना जाताना तिचं माझ्याकडे पाहणे मला तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत होते. आणि एकदाचा सोक्षमोक्ष म्हणून तिला प्रपोज करणार, तिच्याच तोंडून शब्द बाहेर पडला, लग्न करशील माझ्याशी? मला त्यावेळी काही सुचेना, पण प्रेमात पडलो नक्की. दिवसेंदिवस आमचं एकमेकाला भेटत जाणं तिच्या वर्गात आवडत नसे. ती 11वी आणि मी BA 3rd इयरचा स्टुडंट. कॉलेजमध्ये चर्चेला उधाण आले, तिला बोलणी बसू लागली, पण आमच्यात दुरावा निर्माण झाला नाही. आम्ही अजून जवळ आलो. गाठभेट हा तर रोजचाच प्रवास होता, पण तिच्या मनात लग्नाचं वादळ पेटलं होतं. इकडे माझ्या परीक्षा येऊन ठेपल्या. मला तिला काही बोलताच येईना. एकमेकाबद्दल खूप प्रेम होतं, ते आणखीनच पुढे वाढत गेलं. माझ्या परीक्षा चालू झाल्या. नकळतपणे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तिला भेटणं थोडं बंद केलं. पण ती रोज घरी मला भेटायला येत असे. काही दिवसानंतर परीक्षा छान सुरळीत पार पडल्या. गावाकडे कामानिमित्त मला अचानक जावे लागले. अश्विनी नाराज झाली. विरह काय असतो हे तिला त्या दिवशी समजलं आणि मलाही. पण काय करणार, जे घडतं त्याला अडवू शकत नाही. निरोप घेऊन निघालो. मलाही जाऊ वाटेना आणि तिलाही. पण शेवटी मी परत येतो म्हणून रडणारे तिचे डोळे पुसत तिला आधार दिला. तशी माझी बस प्रवासाच्या दिशेने निघाली. अश्विनी जशी जशी नजरेच्या आड होत होती तसा विरह वाढत गेला आणि मी एकदाचा गावी आलो. बरेच दिवस निघून गेले होते. एके दिवशी तिचा अचानक फोन आला आणि म्हणाली, मी बस स्टँडवर येऊन बसले आहे, तुझी वाट बघत, लवकर ये.
तिचा फोनवरील केविलवाणा आवाज ऐकून मलाही आता करमेना गेलं. हो, मी येतो उद्याच्या बसने, असं म्हणत फोन ठेवून दिला आणि अचानक अंधार पसरल्या. सगळीकडे पावसानं हजेरी लावली. आसूडासारखा पाऊस कोसळत होता. पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कोणाचा कोणाला संपर्क साधता आला नाही. कित्येक दिवस बस बंद राहिल्या. जो जिकडे तो तिकडेच अडकून पडला. विरहाचा बांध आणखीनच गडद झाला आणि काळाच्या ओघात बऱ्याच गोष्टी निसटून अश्रूंचे थेंब समुद्रमय झाले. मलाही तिला खूप भेटण्याची इच्छा असून भेटता येईना. निसर्गापुढे कोणाचे चालेना. फोन बंद पडले. या सगळ्यात मात्र अश्विनी त्याच बस स्टँडवर माझी वाट बघत उभी आहे. फक्त मी मात्र तिकडे जाऊ शकलो नाही. धन्यवाद.